नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आनंदी आपल्या जे काही फाईल आहे त्या घेते आणि बाहेर एका सोफ्यावर बसते। तर लगेच रेश्मा आणि केदार तेथे येतात आणि लगेच रेश्मा मुद्दाम तेथील एका मुलीला म्हणते की जे काही क्लायंट येणार आहे ते जर आता येणार असतील तर ते कुठे बसतील, इथे जर असा पसारा असेल तर। तेव्हा लगेच ती मुलगी आनंदीकडे येते आणि आनंदीला म्हणते की ओ मॅडम, तुम्ही जरा तुमचा पसारा आवरतात का? जर आपल्याकडे क्लायंट आले तर ते कुठे बसतील, त्यांची येथे बसण्याची जागा आहे। तर आनंदी म्हणते की मग मी कुठे बसू? तर लगेच केदार आणि रेश्मा एकमेकांकडे बघून खुश होऊन हसू लागतात। तर लगेच ती मुलगी म्हणते की बाकी कुठेही बसा पण येथे मात्र बसू नका। तर आनंदी लगेच आपल्या जे काही फाईल्स आणि जे काही सामान आहे ते घेते। तर लगेच रेश्मा ही केदारला म्हणते की हिला रॅम्पवर पाडायची माझी खूप इच्छा होते, त्याची कसर मी आज भरूनच काढते। तेव्हा आनंदी आपल्या फाईल वाचत जात असते। तर लगेच रेश्मा तिच्या पायाला धक्का देते आणि पायमध्ये घालून आनंदीला खाली पाडते। तेवढ्यात लगेच सार्थक धावून येतो आणि आनंदीला उचलतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? लागलं तर नाही ना? तर लगेच आनंदी सर ही सरांकडेच बघत असते आणि म्हणते की नाही सर, मी ठीक आहे, मला काही झाले नाही। तेव्हा सार्थक तो आनंदीच्या फाईल उचलण्यासाठी मदत करत असतो। तर लगेच केदारसुद्धा खाली वागतो आणि फाईल उचलण्यासाठी लागतो। तर लगेच सार्थक केदारकडे बघत असतो। तेव्हा लगेच सार्थक विचारतो की आनंदी मॅडम, तुम्ही इथे काय करत होता? तर लगेच आनंदी सांगते की सर, मी इथे फाईल वाचण्यासाठी बसले होते, पण मला असे सांगण्यात आले की ही जागा गेस्टसाठी आहे म्हणून मी बाजूला जात होते आणि ह्या फाईल्स बाहेर घेऊन जात असताना मी पडले, असे ती रेश्माकडे बघत सांगत असते। तर लगेच सार्थक विचारतो की तुम्हाला कोणी सांगितले की ही जागा गेस्टसाठी आहे ती? तेव्हा आनंदी रेश्माकडे बघत असते आणि सार्थक रागाने रेश्माकडे बघत मिनारेला आवाज देतो। तर लगेच मिनारे बाहेर येतात। तर लगेच सार्थक म्हणतो की मिनारी, तुम्हाला माहिती आहे ना, आज आनंदी मॅडम आपल्याकडे एक डिझायनर म्हणून जॉईन झालेले आहेत, मग त्यांना बसायला जागा नको का? सर मिनारे म्हणतात की हो सर, पण सर्व काही टेबल एंगेज आहे। तर लगेच रेश्माला मात्र आनंद होत असतो। तर लगेच सार्थक म्हणतो नवीन टेबल आणि नवीन चेअर्सची एक ॲड करा। तर लगेच मिनारे विचारतो की साहेब ते ठेवायचे कुठे? तर लगेच सार्थक हा रेश्माकडे रागाने बघत म्हणतो की माझ्या कॅबिनमध्ये। तर लगेच रेश्माचा आणखीनच जळफळाट होतो आणि सार्थक हा रागानेच बघत असतो। त्यानंतर इकडे जे काही अन्न असतात ते मालतीचे खूप कौतुक करत असतात आणि आज मी स्वयंपाक करतो, तू करू नको, कारण तू असं काही केले की अंशुमनला कोर्टामध्ये तोंड दाखायला जागा ठेवलेली नाही आणि हे लाटणं जर तुझ्या हातात तेथे असते तर तू त्याला फेकून मारले असते तू त्याला। आणि आज खरंच मी तुझ्यावर खूप खुश आहे, परत तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते, असं अण्णा मालतीकडे बघत म्हणत असतात। तर मालती आणखीनच खुश होते। तेव्हा मालती खुश होऊन म्हणते की बक्षीस तर दिले नाही मात्र तुम्ही। तर लगेच अण्णा हे सानूला आवाज देतात। तर सानू आणि लीना ह्या येतात। तर सानूच्या हातात गुलाबाचे फूल असते आणि सानू ते अण्णाच्या हातात देते। तेव्हा अण्णा ते मालतीला देत म्हणतात की खरंच मी तुझ्यावर खूप खुश आहे। तर लगेच सानू म्हणते आय लव्ह यू म्हणा ना अण्णा आईला। तर लगेच मालती म्हणते की सानू तू काय बोलतेस हे? तर लगेच मालती म्हणते की लीना तू सुद्धा। तर लगेच लीना म्हणते की हो आई, तुम्हाला आता घ्यावेच लागेल आणि अण्णाला सुद्धा ते म्हणावेच लागेल। तर अण्णा ते गुलाबाचे फूल मालतीला देत आय लव्ह यू बोलतात। तर मालती आणि अण्णा खूपच खुश होतात आणि लीना आणि सानवी सुद्धा। त्यानंतर इकडे सार्थकच्या कॅबिनमध्ये सर्व काही टेबल आणि जी काही चेअर असते ती आनंदीसाठी त्याची व्यवस्था होते। तेव्हा सार्थक आणि मिनारे आनंदीला तेथे बसण्यासाठी सांगतात। तर लगेच आनंदी म्हणते की सार्थक सर नको, मी बाहेर ॲडजस्ट करते। तर लगेच सार्थक म्हणतो की नाही, बाहेर जागा तर पाहिजे ना, आणि बाहेर जागा होईपर्यंत तुम्ही येथेच बसा। आनंदी म्हणते की एका केबिनमध्ये आपण दोघांनी येथे कसे बसायचे? तर सार्थक म्हणतो एक मिनिट आनंदी मॅडम, मला तुमचं एक कळत नाही, तुम्हाला माझ्या गाडीमध्ये बसायचे नाही, तुम्हाला माझ्या कॅबिनमध्ये बसायचे नाही, तुमचं नेमकं काय चाललंय तेच समजत नाही, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तर लगेच आनंदी म्हणते की प्रॉब्लेम आहे सर, प्रॉब्लेम नाही सर, असे ती बनबडत असते। तर लगेच सार्थक म्हणतो की मी तुमचा बॉस आहे, त्यामुळे तुम्हाला माझी ऑर्डर ही पाळावीच लागेल आणि तो आनंदीला धमकावून तेथे बसण्यासाठी सांगतो। तर नाईलाजाने आनंदी शेवटी बसतेस। तर सार्थक हसतच बाहेर जातो।
त्यानंतर इकडे केदार मात्र रेश्माला चिडवत असतो की तू अर्ध्या तासामध्ये त्या आनंदीला बाहेर काढणार होती, पण ती अर्ध्या 5 मिनिटात अवघ्या सार्थकच्या कॅबिनमध्ये जाऊन बसली आणि आपली जागासुद्धा मिळवली। रेश्मा मात्र रागाने केदारकडे बघत असते। केदार म्हणतो की मला तसं नाही म्हणायचं, पण जे मिळवण्यासाठी तू इतके वर्ष धडपडते ते तिने इतकं सहज मिळवलं आणि आज ती सार्थकच्या कॅबिनमध्ये घुसली, उद्या सार्थकच्या मनात। तर लगेच रेश्मा ही केदारला थांबवते आणि तेवढ्यात तिथे सार्थक येतो। तर रेश्मा म्हणते की सार्थक 1 मिनिट। रेश्मा म्हणते की सार्थक तू त्या मुलीला तुझ्या कॅबिनमध्ये का बसवले? तुझ्याकडे इतके मोठे क्लायंट्स येतात आणि ती तुझ्या समोर बसून ते काम करणार का? सार्थक म्हणतो की आनंदी माझी एम्प्लॉय आहे आणि तिला मी अपॉइंटमेंट केलं, त्यामुळे तिला बाकीचे लोक हे बाहेर बसून देत नसतील तर मी माझ्या कॅबिनमध्ये जागा दिली, कुठे काय बिघडले? आणि तिला जागा मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे। तर त्यानंतर इकडे आनंदी खूप खुश होऊन श्री गणेशाची मूर्तीचे दर्शन घेते आणि ती आपल्या टेबलवर ठेवते आणि इकडून अण्णा आणि मालतीचा फोटो। तेवढ्यात लगेच शकूचा फोन येतो आणि शकू विचारते की आनंदी सर्व काही व्यवस्थित आहे ना? त्या मांजरीने परत तुला काही कटकट तर केली नाही ना? आणि मी इथे बाहेर ऑफिसच्याच बाहेर आहे, तू काळजी करू नको। आनंदी सांगते की अगं मला इथे कोणी जागाच देत नव्हते। तर लगेच शकू म्हणते की मग काय केले? तर लगेच आनंदी सांगते की सार्थक सरांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये जागा दिली। तर लगेच शकू म्हणते की काय? आणि खुश होऊन म्हणते की आता त्यांच्या कॅबिनमध्ये फक्त तू आणि तेच का? आनंदी म्हणते की शकू हे जरा आतीच होते। तर लगेच शकू म्हणते की हो, हे जरा आतीच्या आतीच झाले, कारण त्या माणसाचा मला खरंच काही भरोसा नाही। शकू म्हणते तू बरोबर काही सामान नेले का? तर लगेच आनंदी म्हणते की हो, मी गणपती बाप्पांची मूर्ती, अण्णा आणि आईचा फोटो आणि ती अगरबत्ती सर्व काही आणले। तर लगेच शकू म्हणते की मग ती अगरबत्ती लाव आणि देवाला नमस्कार करून म्हण की मला या माणसापासून जरा सावधच राहून दे, कुणाची वाईट नजर माझ्यावर पडायला नको। आनंदी म्हणते की मी सर्व काही व्यवस्थित बरोबर आणले। तर लगेच शकू विचारते की मी दिलेली ती मिरचीची पोळी सुद्धा आणली ना? आणि ती जर काही म्हटली तर त्या मांजरीच्या डोळ्यात चांगली फेकून दे। तर लगेच आनंदी म्हणते की हो, मी ती सुद्धा बरोबर आणलेली आहे आणि आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे ना, त्यामुळे मी जरा काहीतरी हे तोंड गोड करते। तर लगेच शकू फोन ठेवते। तेव्हा मात्र आनंदी घाबरतच त्या अगरबत्त्या लावते आणि घाबरतच त्या देवाला नमस्कार करून सर्वत्र फिरवत असते। त्यानंतर इकडे केदार हा सार्थकला म्हणत असतो की तू त्या मुलीला तुझ्या कॅबिनमध्ये जागा देऊन चूकच केली असे मला वाटते। तर सार्थक म्हणतो की मी तिला काय सांगू मग, आमच्या इतक्या मोठ्या कंपनीत आणि इतक्या मोठ्या कॅबिनमध्ये तुम्हाला जागा नाही, त्यामुळे तुम्ही घरूनच तोपर्यंत काम करा असे सांगू का? सार्थक म्हणतो की प्रश्न उपलब्ध करणे हे खूप सोपे असते, पण ते सॉल्व्ह कसे करायचे हे तुम्ही शिका आणि जोपर्यंत आनंदीला जागा मिळत नाही तोपर्यंत ती माझ्या कॅबिनमध्ये बसूनच काम करणार, बाकी हा काही प्रश्न नाही। तेवढ्यात तिथे मिनारे येतात आणि सार्थकला म्हणतात की सर, मी आनंदी मॅडम नावाची जी काही नेम प्लेट आहे ती सुद्धा बनायची सांगितली, म्हणजे डिझायनर आनंदी मॅडम वर्तक। रेश्मा आणि केदारचा आणखीनच जळफळाट होत असतो आणि सार्थक हा रेश्माकडे हा खुशून बघत असतो। तर लगेच सार्थक म्हणतो की लवकरच ती नेमप्लेट मला आनंदी मॅडमच्या टेबलवर दिसली पाहिजे। तर लगेच मिनारे रेश्माकडे बघत म्हणत असतो की सर काहीतरी नक्की जळते। सर सार्थकला हसू येते। तेवढ्याच सर्वत्र दूर झालेलं असतो, कारण आनंदीने जे काही अगरबत्त्या लावलेल्या असतात तर सर्वजण खूपच घाबरतात आणि काय झाले म्हणून सार्थकच्या कॅबिनमध्ये येतात। तर सर्वत्र दूर झालेला असतो। तर लगेच सार्थकसुद्धा तेथे येतो आणि तो आनंदीकडे बघत असतो, आनंदी सार्थककडे बघत असते। तर रेश्मा मात्र तिकडे बघून जळफळाट होत असते। तर लगेच सार्थक विचारतो की आनंदी मॅडम तुम्ही हे नेमकं काय लावले? तर लगेच आनंदी म्हणते की मला शकू सांगत होती। सार्थक म्हणतो की काय म्हणत होती? आनंदी म्हणते की माझा कामाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे तिने सांगितल्यामुळे ह्या अगरबत्त्या मी इथे लावल्या। लगेच हे सर्व वाजण्यासाठी लागले। तर लगेच केदार म्हणतो की हे ऑफिस आहे, तुमचे मंदिर नाहीये, येथे काही साधा उदबत्तीचा धूर जरी झाला तरी अलार्म वाजतात। तर लगेच सार्थक मिनाऱ्यांना त्या अगरबत्त्या आपल्या मंदिरात लावण्यासाठी सांगतो। तर मिनारे हे सर्वांना म्हणतो की काही झाले नाही, उलट आपले ऑफिस आहे ना ते पवित्र झाले आणि अगरबत्तीच्या धुराने असे बोलून मिनारे तेथून निघून जातो। तर सार्थक हा आनंदीकडे बघून हसू लागतो। मात्र केदार आणि रेश्मा खूपच जळतात तर रेश्मा म्हणते की आता यापुढे मी हिचा कसा बँड वाजवते आणि ती सार्थकला इमोशनल करून सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर इकडे सार्थक आणि आनंदी आपल्या कॅबिनमध्ये असतात। तर लगेच ही
जे काही झालेले असते त्यामुळे आनंदी स्वतः बडबडत असते की ही शकू पण काय. सार्थक विचारतो की काय झाले पण काय, तुम्ही आत्ता काहीतरी म्हटल्या. तेवढ्याच शकूचा फोन येतो आणि तो फोन स्पीकरवर असतो. तर लगेच शकू विचारते की ताई लावणे ना तुम्ही अगरबत्त्या आणि झालं ना सर्वत्र धूर. तर लगेच सार्थक विचारतो की काय काय हे काय बडबडतात, कोण आहे त्या. तर आनंदी ही स्पीकर कमी करण्यासाठी लागते पण लगेच शकू म्हणून जाते, मी तर काय म्हणते, तू दररोज एक पॉकेट ऑफिसमध्ये जाळ आणि दूर हे दोन्ही सुद्धा संगच काढ. तर सार्थक ते सर्व ऐकतो आणि तो आनंदीकडे बघत असतो. तर लगेच आनंदी मात्र खूपच घाबरते आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.